आता येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज आम्ही काँग्रेस पक्षातर्फे आणि राष्ट्रवादी तुतारी गटातर्फे आम्ही एकत्रितपणे या निवडणुकीचे फॉर्म भरलेले आहे। काँग्रेस पक्षातर्फे आज 15 उमेदवार आहे आणि तुतारीचे 5 आहे आणि नगर अध्यक्षाचा आमचा काँग्रेसचा उमेदवार आहे। आणि आताच तुम्ही बघितलं असेल लमान देवापासून तर इथपर्यंत निघालेली भव्य दिव्य अशी रॅली आणि जनतेचा भरपूर प्रतिसाद होता आणि आमच्या पाठीमागे आमचे स्वर्गीय नेते राजूभाऊ सातव आणि आमच्या स्वर्गीय रजनीताई सातव यांचा आशीर्वाद आणि पुण्याई घेऊन मी या सर्व उमेदवारांना सोबत घेऊन पुढे जात आहे आणि विजय हा निश्चितच आहे। कोणत्या मुद्द्यावर लढत आहे? निवडणूक ही मुख्यत्वे विकासाच्या मुद्द्यावरती होणार आहे। मागच्या काही दिवसांपासून जर आपण पाहिलं असेल तर नुसतं कळमनुरी शहरापुरतं जर बोलायचं झालं तर कळमनुरी शहरामध्ये जे तुम्ही बघत असाल तर पाण्याची टंचाई आहे, नागरिकांना पाण्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावर सतावत आहे। त्याचप्रमाणे घनकचऱ्याचा विषय असेल, इतरही विषय आहेत। हे सगळ्या मुद्द्यांवरती घेऊन आणि कळमनुरीचा विकास हाच एक ध्यास घेऊन आम्ही ही निवडणूक लढवत आहोत। उबाटा अपने साथ में नहीं कैसे नुकसान होगा पार्टी? ही आम्ही प्रयत्न केला होता की महाविकास आघाडीची एकत्रित निवडणूक आपण लढवूयात, पण काही कारणांमुळे एकत्रित येऊ शकले नाही। तरी आम्ही आणि तुतारी गट आम्ही एकत्र लढत आहोत आणि कुठलंही नुकसान होणार नाही। आमचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येणार। कार्यकर्ता तुमचे काँग्रेसचे नाराज आहेत, ते दुसऱ्या पार्टीमध्ये गेलेले, त्याचा काय परिणाम होणार का? नाही, आमचे कुठलेही उमेदवार गेलेले नाही। उलट जे कोणी गेले होते आमचे काही उमेदवार ते परत आलेले तुम्ही बघितले असतील, त्यांनी परत येऊन फॉर्म भरलेले आहे। आमचा कुठलाही उमेदवार आता दुसऱ्या पक्षामध्ये नाही।